नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मेरा भाईंदर वसई विरार शहर पोलीस 2024 झालेली प्रश्नपत्रिका. तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आपण आपल्या टॉपिककडे वळूया. तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, गटात न बसणारे पद निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्षीर. क्षीर हा शब्द गटात बसत नाही. तर पाणी, सलील, नीर हे समानार्थी शब्द आहेत. पै, सलील, नीर हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत. तर क्षीर हा शब्द वेगळा आहे, त्याचा अर्थ होतो दूध. क्षीर म्हणजे दूध. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारच्या मालकीची असतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समाजवादी. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही समाजाच्या म्हणजे सरकारच्या मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कामगार, नैसर्गिक संसाधने, भांडवली वस्तू सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. ही अर्थव्यवस्था सामूहिक मालकीच्या तत्वावर आधारित असते. ही अर्थव्यवस्था सामूहिक मालकी तत्वावर आधारित असते. पुढचा प्रश्न आहे, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी, अप्सरा. तर अप्सरा ही अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी आहे. त्याची रचना डॉक्टर होमी भाभा यांनी 1955 मध्ये तयार केली. कोणी तयार केली? डॉक्टर होमी भाभा यांनी 1955 मध्ये याची रचना तयार केली. ही अप्सरा ही भारतातील आणि आशियातील पहिली आण्विक संशोधन अणुभट्टी आहे. भारतातील आणि आशियातील पहिली आण्विक संशोधन अणुभट्टी आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वेट लिफ्टिंग. तर कर्णम मल्लेश्वरीने 2000 साली ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 2000 साली तिने ऑलिम्पिक पदक जिंकलं आणि ती पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. आणि 1994 साली तिला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. तसेच तिला पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे. पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, इंग्लंडमधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल? इंग्लंडमध्ये ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील
तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रात्रीचे 10:30. तर मित्रांनो, भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच पेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. 5.5 तासांनी पुढे आहे. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी म्हणजेच 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. पुढचा प्रश्न आहे, 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वि.दा. सावरकर. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1857 स्वातंत्र्य समर या ग्रंथाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांना क्रांतिकारकाचे मुकुटमणी म्हणून ओळखतात. वि.दा. सावरकर यांना क्रांतिकारकाचे मुकुटमणी म्हणून ओळखतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कोणते गाव म्हणून प्रसिद्ध आहे? महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कोणते गाव म्हणून प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुस्तकांचे. तर महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, या गावातील प्रत्येक घरात पर्यटकांना आनंद मिळावा यासाठी वाचनालय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाहीचा गाभा होय. तर मित्रांनो, विकेंद्रीकरणामुळे केवळ काही हातात शक्ती केंद्रीकृत करत नाही, तर ते सुनिश्चित करण्यास मदत होते. लोकशाही म्हणजेच लोकांचा निर्णय. लोकशाही म्हणजेच लोकांचा निर्णय. तर लोकशाहीचा गाभा म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वी.रा. शिंदे. वी.रा. शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. वी.रा. शिंदे हे एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता किती आहे? भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता किती आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 50 Hz. 50 Hz म्हणजे ते एका सेकंदात 50 वेळा आपली दिशा बदलू शकतात. म्हणजेच 50 Hz मध्ये ते एका सेकंदात 50 वेळा आपली दिशा बदलू शकतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, काँग्रेसने 1948 समिती भाषा प्रांत रचनेकरिता जे व्ही.पी. समिती नेमली होती, खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांत रचनेकरिता
जे व्ही समिती नेमली होती खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एम जोशी हे त्याचे सदस्य नव्हते. समितीमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टभिसी तमैया सामील होते. तर ही समितीची स्थापना 1948 ला झालेली आहे. 1948. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास खालीलपैकी कोणत्या गोष्टीचे परिणाम आहे? उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास खालीलपैकी कोणत्या गोष्टीचे परिणाम आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रकाशाचे अपस्करण. तर मित्रांनो, पांढऱ्या रंगाचे अपस्करण होते कारण प्रकाशाचे रंग काचेच्या सूचीद्वारे प्रकाश वेगात प्रवास करतात. म्हणून उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास प्रकाशाचे अपस्करण याचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान पद यांची चुकीची जोडी ओळखा. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निराजी रावजी. काय आहे? निराजी रावजी हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर बाकी पर्याय हे सर्व बरोबर आहेत. मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान आहेत, आंबेराव मोते सेनापती, अण्णाजी दत्तो सचिव, हे सर्व पर्याय योग्य आहेत. तर मित्रांनो, निराजीरावजी हे न्यायाधीश होते. तर न्यायाधीश म्हणजे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणावर न्याय देणारे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 180 अंश. तर मित्रांनो, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल हा 180 अंश रेखावृत्तावर होतो. म्हणून 180 रेखावृत्तावर नवीन दिनांकास आणि नवीन दिवसात सुरुवात होते. 180 रेखावृत्तास नवीन दिनांक आणि नवीन दिवस यास येथून सुरुवात होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वनस्पतीच्या फुलातील कोणत्या घटकाला पाकळ्या म्हणतात? वनस्पतीच्या फुलातील कोणत्या घटक दलांना पाकळ्या म्हणतात? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दलपुंजमधील वनस्पतीच्या दलपुंजमधील घटकाला पाकळ्या असे म्हणतात. सामान्यपणे द्विदल वनस्पतीच्या दलपुंजात 4 किंवा 5 दले म्हणजे पाकळ्या असतात. तर मित्रांनो, वनस्पतीच्या फुलातील दलपुंजमधील घटकांना पाकळ्या असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? त्याचा पर्याय निवडा. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोलकृमी.
तर गोलकृमी हा प्राणी उभयलिंगी नाही, तर बाकीचे हे उभयलिंगी आहेत. पट्टकृमी, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक हे उभयलिंगी आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे. पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आहे. तर मित्रांनो, या संस्थेमध्ये विविध प्राण्यांच्या पेशींचा मोठा साठा आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जिंकण्याची इच्छा करणारा. जिंकण्याची इच्छा करणारा. तर मित्रांनो, विजिगीषू म्हणजेच विजयाची आकांक्षा बाळगणारा, जिंकण्याची इच्छा करणारा, कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करण्याची दुर्दंभ इच्छा असणारा. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पापाचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती हे चुकीचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पापाचे पितर म्हणजे सडपातळ माणूस किंवा दुर्बल व्यक्ती. सडपातळ माणूस किंवा दुर्बल व्यक्ती म्हणजे पापाचे पितर. बाकी सर्व अलंकारिक शब्द जोडी बरोबर आहे. पिंडीवरचा विंचू म्हणजे थोऱ्यांच्या आश्रयाने असलेली दुष्ट व्यक्ती हे पर्याय बरोबर आहे. परत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती हा देखील पर्याय बरोबर आहे. नरसिंह म्हणजे उग्र व पराक्रमी व्यक्ती हा देखील पर्याय बरोबर आहे. तर चुकीचा पर्याय आहे पापाचे पितर अत्यंत पापी व्यक्ती हे आहे. याचा ऍक्च्युली अर्थ होतो सडपातळ माणूस किंवा दुर्बल व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दिष्ट, हृदयंगम, सहस्वक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्य, रस्व या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आली आहेत? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11. एकूण 11 जोड अक्षरे आलेली आहेत. ज्ञ, मृ, ष्ट, र, स्वा, क्ष, श्र, द्री, त्य, र, स्व इत्यादी एकूण 11 जोडाक्षरे आलेली आहेत. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या 5 व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिकेत या नियमात बसणारा जोड शब्द ओळखा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जगन्नाथ. हे अनुनासिक संधीचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचे पुढीलपैकी
कोणता प्रकार नाही? तर प्रधानमंत्री सूचक उभारण्या व्यायामाचा प्रकार पुढीलपैकी कोणता नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कारणबोधक. तर प्रधानमंत्री सूचक उभारण्या व्यायामाचे एकूण 4 प्रकार आहेत. ते कोणते कोणते आहेत? न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक आणि समुच्चय बोधक. समुच्चय बोधक हे 4 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा. जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जेवताना. जेवताना याचं योग्य उत्तर आहे. तर धातूवरून अथवा क्रियापदावरून साधलेला शब्द धातू साधित होय. तर जेवताना हे धातू साधित आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील शाखामृग या शब्दाचे विरुद्धलिंगी नाम ओळखा. पर्याय आहेत वानरी, हरिणी, सारिका, मृगी. त्यांनी काय सांगितलंय? शाखामृग याचा विरुद्ध लिंगी शब्द त्यांनी विचारलेला आहे. तर मित्रांनो, त्या अगोदर शाखामृग म्हणजे वानर किंवा माकड. वानर किंवा माकड होय. तर याचा विरुद्धार्थी शब्द होतो वानरी किंवा माकडी. वानरी. तर पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर असणार आहे. शाखामृग याचा विरुद्ध लिंगी शब्द असणार आहे वानरी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर मित्रांनो, अधोरेखित शब्द केलेला आहे. तोळे हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रथमा. ज्या एकवचनी किंवा अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही त्याची विभक्ती प्रथमा असते. तर या तोळे अधोरेखित शब्दाची विभक्ती आहे प्रथमा. म्हणून पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उपमान म्हणजे काय? उपमान म्हणजे काय? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उपमेयाचे साम्य. उपमान म्हणजे उपमेयाचे साम्य. उपमेय साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीचे दाखवतात तिला उपमान असे म्हणतात. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीचे कवी दाखवतात त्याला उपमान असे म्हणतात. तर मित्रांनो, उपमान म्हणजेच उपमेयाचे साम्य होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वसंत तालिका वृत्तामध्ये येते कितव्या अक्षरावर येते? येती कितव्या अक्षरावर येते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी. तर येते ही 8व्या अक्षरावर येते.
यती म्हणजे काय? तर यती म्हणजे मित्रांनो थांबणे किंवा थांबा. यती म्हणजेच थांबा होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बहु असोत सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिले? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे श्रीकृष्ण कोल्हटकर यांनी बहु असो सुंदर संपन्न की महा हे गीत लिहिले. हे मराठीतील आद्य विनोदी लेखक तसेच नाटककार कवी म्हणून ओळखले जातात. म्हणायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीकृष्ण कोल्हटकर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कामिनी. तर वनिता या शब्दाला समानार्थी शब्द आहे कामिनी. तर मित्रांनो वनिता शब्दाला दुसरे समानार्थी शब्द आहेत स्त्री, महिला, नारी, सुंदरी, अबला हे देखील वनिता या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. तर वनिता या शब्दाला समानार्थी शब्द पर्याय क्रमांक बी कामिनी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हा गटात बसत नाही. पर्याय क्रमांक सी हा गटात बसत नाही. तर पल्लवी आहे एखाद्या स्त्रीला संबोधतात. तर पत्र पल्लव पर्ण म्हणजेच पान होय. पत्र पल्लव पर्ण म्हणजेच पान होय. तर पल्लवी हे गटात बसत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते? खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पेटती काडी हे धातू साधित विशेषण असते. तर विशेषणे हे क्रियापदाच्या धातूपासून बनलेली असतात. तर विशेषणे हे क्रियापदाच्या धातूपासून बनलेली असतात. म्हणून पेटती काडी हे धातू साधित विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील पर्यायापैकी चुकीचे स्त्रीलिंगी रूप ओळखा किंवा स्त्रीलिंगी रूप जोडी ओळखा चुकीची. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ही चुकीची जोडी आहे. तर याचं योग्य उत्तर येतं विधाता विधात्री. हे असेच येणार आहे. तर यांनी काय विधाती दिलेला आहे. तर हे चुकीचं आहे. बाकी सर्व पर्याय बरोबर. विद्वान विदुषी, भगवान भगवती, बोका भाटी हे पर्याय योग्य आहेत. परंतु विधाता आणि विधाती हे पर्याय चुकीचा आहे. तर विधाती बरोबर विधात्री हे योग्य आहे. विधात्री हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, झटकन, पटकन, पटपट, टप टप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? झटकन, पटकन,
पट पट टप टप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अनुकरण दर्शक. अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. कोणत्या? रीतिवाचक. वाक्यामधील क्रिया कशी घडली हे दाखवणारा अनुकरण दर्शक शब्द असतो. वाक्यातील क्रिया कशी घडली हे दाखवणारा अनुकरण दर्शक शब्द असतो. तर झटकन, पटकन, पटपट, टप टप हे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. म्हणून याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तो शाळेत पायी गेला या विधानातील तो शाळेत पायी गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता? तर मित्रांनो, येथील अधोरेखित शब्द आहे पायी, याचा आपल्याला त्यांनी कारकार्थ विचारलेला आहे. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, करण. याचा कारकार्थ आहे करण. करण म्हणजे ज्याच्या मदतीने कार्य केले जाते त्याला करण असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुझ्या हातून हे काम होणार नाही. तर हातून हे करण आहे. करण म्हणजेच साधन. तर मित्रांनो, तो शाळेत पायी गेला याचं कारकर्ता आहे करण, म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, दीनानाथ, खिसे कापू, पहारेकरी हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलोक तत्पुरुष समास. तर दीनानाथ, खिसे कापू, पहारेकरी हे अलोक तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. तर अलोक म्हणजेच काय मित्रांनो? तर अलोक म्हणजे लोप न पावणारे. लोप न पावणारे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनारसा, किडूक मिडूक, गदरोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? अनारसा, किडूक मिडूक, गदरोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तर अनारसा, किडूक मिडूक, गदरोळ हे शब्द तेलुगू भाषेतून मराठीत आलेले आहेत. तसे शिकेकाई, शिकेकाई, डबा हे देखील तेलुगू भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वा, काय अक्षर आहे त्याचं? या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असणार आहे. विधानार्थी वाक्यात मित्रांनो फक्त विधान केलेलं असतं. विधानार्थी वाक्यात फक्त विधान केलेलं असतं, म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्याचं अक्षर अतिशय सुंदर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा. प्रवीण, कुशल, वज्र.
तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निरुडा लक्षणा. निरुडा लक्षण आहे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल, असेल त्यालाच आपण तोडायचं म्हणतो, तर त्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोपचिन्ह. तर मित्रांनो, अर्धवट राहिलेले विचार दाखवण्यासाठी लोपचिन्ह हे दाखवतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर लेखनात केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले, अचूक विधेय ओळखा. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात कोणाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते? याचा अचूक समानार्थी शब्द सांगा. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिपीलिका. तर उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात पिपीलिका हिचे सर्वप्रथम नाव घेतले जाते. पिपीलिका हे मित्रांनो लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मस्तिष्क पुच्छ हे मेंदूचा हृदयाचे ठोके, हा मेंदूचा भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो. तर मस्तिष्क पुच्छ हे मानवी शरीरातील अनैच्छिक क्रियांना नियंत्रित करते. अनैच्छिक कसल्या क्रियांना? अनैच्छिक क्रियांना नियंत्रित करते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रॉबर्ट व्हिटाकर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत किती असते? इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत किती असते? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1800 पटीने जास्त असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कांस्य हे संमिश्र कशापासून बनलेले आहे?
तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तांबे व कथील. तर कांस्य हे मित्रांनो तांबे व कथील याचं संमिश्र आहे. तर कांस्य हे तांब्यापेक्षा मित्रांनो कठीण असते. कांस्य हे तांब्यापेक्षा कठीण असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रकाशाचा वेग किती असतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 3 लाख किमी प्रति सेकंद. 3 लाख किमी प्रति सेकंद याचं पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. सदरचे वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण हे बंदर आहे. तर भारताच्या नागरी व्यापाराला नवीन उंचीवर नेणारे हे बंदर आहे. भारताच्या नागरी व्यापाराला नवीन उंचीवर नेणारे वाढवण हे बंदर आहे, ते पालघर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताने नव्याने लागू केलेला BNS कायदा 2023 चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे? BNS चा त्यांनी फुल फॉर्म विचारलेला आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिता. BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, EVM चा फुल फॉर्म काय आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे EVM चा फुल फॉर्म आहे. तर EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित मतदान यंत्र आहे. निवडणुकीत झालेल्या मतांची नोंद आणि मोजणी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो ही होती मीरा भाईंदर वसई विरार शहर पोलीस 2024 ची प्रश्नपत्रिका. तर मित्रांनो कोणत्याही परीक्षेत आपल्याला यश जर मिळवायचं असेल तर त्यासाठी अगोदर आपल्याला PYQ प्रश्नांचा म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या प्रश्नांचा अभ्यास करणे किंवा त्या प्रश्नांचा आढावा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.